असं आहे की काहीही बोलायचं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, त्या संभ्रमांच्या जीवावर राज्य करायचं आणि राज्य करत असताना त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित आहे की नाही, महाराष्ट्राच्या तरुण पिढीचं हित आहे की नाही हे न बघता केवळ स्वतःचं स्वार्थ, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, आम्हाला आमचं राज्य करायचं आहे, ही जर भूमिका ठेवली तर महाराष्ट्राची प्रगती कधीही होणार नाही. समृद्धीला शेतकऱ्यांनी विरोध केला, त्यावेळेला शेतकऱ्यांना समजावून सांगण्याऐवजी समृद्धी प्रकल्प जे रद्द करायला निघाले होते, अशी लोक जर महाराष्ट्रावर राज्य करायला लागली तर हा प्रगतिशील महाराष्ट्र आहे. कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहितीच असेल की आज महाराष्ट्राचा GST 2.5 लाख कोटी रुपये आहे आणि दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याचा GST 1 लाख कोटी रुपये आहे. एवढा महाराष्ट्रामध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये फरक आहे. हे राज्य प्रगतीवर न्यायचं असेल तर याला प्रगतिशील सरकार असायला लागेल. ये वाला लेते हैं. इन्वर्टर AC. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर AC के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे V-गार्ड से सुरक्षित रखिए. V-गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. आज या ठिकाणी एवढंच चाललेलं आहे की खोटा नॅरेटिव्ह सेट करायचा. माझं वय हे माझ्यावर अन्याय झालेला या वयामध्ये आणि म्हणून मला सिंपती पाहिजे, मला कोणीतरी पदावरून काढलं म्हणून मला सिंपती पाहिजे, आणि तुम्हाला ही जी काही सिंपतीची वेव क्रिएट करायची आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका काय, महाराष्ट्राच्या हिताचं काय, याची चर्चा कधीतरी महाराष्ट्रामध्ये झालीच पाहिजे. आणि म्हणून आम्ही तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं, कारण पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे आठवण करून द्यायला लागेल. आजच मी एक बातमी वाचली की महाराष्ट्रामधल्या काही संघटना, ह्याच्यामध्ये विशेषतः कम्युनिस्ट आणि इतर लोक असतात, यांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला. एक काळ असा होता की बाळासाहेबांनी कम्युनिस्टांचं राज्य संपवलं मुंबईमधलं आणि महाराष्ट्रामधलं. का संपवलं? आज केरळमध्ये 10,000 कोटीची सुद्धा गुंतवणूक जात नाही. का जात नाही? तिथं कम्युनिस्टांचं राज्य आहे आणि हे राज्य संपवण्यासाठी बाळासाहेबांनी प्रखर लढा दिला. आज स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही जे जे करताय, एक काळ असा होता की मुंबईच्या ठराविक भागामध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवले जायचे. बाळासाहेबांनी हे फटाके वाजवायचं बंद करून टाकलं, फटके मारले त्या लोकांना आणि त्यावेळेला मुंबई दुरुस्त झाली. आज तुम्ही काय करताय, येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून आमच्यासारखी जी लोकं असतात, जी विचार करतात, कशासाठी आमच्यासारखी लोकं शिवसेनेमध्ये असतात, बाळासाहेबांचे विचार बघून आम्ही शिवसेनेमध्ये आलेलो असतो. आणि प्रत्येक शिवसैनिक हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांनी त्यांना घडवलेला आहे. आणि त्याच्यामुळे आठवण करून दिली पाहिजे महाराष्ट्राला की काय काय महाराष्ट्रामध्ये घडलेलं होतं, बाळासाहेबांच्या संदर्भात काय काय घडलेलं होतं, पवारसाहेबांचे आणि बाळासाहेबांचे संबंध काय होते, ही सुद्धा जुनी गोष्ट आहे, परंतु महाराष्ट्राला त्याची आठवण करून दिली पाहिजे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय काय घडलेलं आहे हे एकदा आठवण करून दिल्यानंतर आज घेतलेले निर्णय, आणि जे घडतं हे बंद खोलीमध्ये घडतं. एखादं राज्य बदलायचं, त्या ठिकाणी राज्यकर्त्यांनी एकत्र बसायचं, हे बंद खोलीत घडलेलं असतं. महाराष्ट्राच्या जनतेला ते कधीच कळत नाही. आणि त्याच्यामुळे एखादा नेता ज्यावेळेला आपली भूमिका जाहीर करतो त्यावेळेला तीच त्याची खरी भूमिका आहे का, हा प्रश्न कोणाला पडत नाही, कारण त्यांना माहितीच नसतं की प्रत्यक्षात काय घडलेलं आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत परंतु त्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती नाहीत, त्याची माहिती जनतेला द्यायला लागेल. महाराष्ट्राची प्रगती कशी झाली याची माहिती युवा पिढीला द्यायला लागेल. नाहीतर महाराष्ट्राचा सुद्धा केरळ झाला असता किंवा महाराष्ट्राचा वेस्ट बंगाल झाला असता, हे होऊ शकलं नाही. याचंसुद्धा मोठं श्रेय हे बाळासाहेब ठाकरेंना आहे. आणि म्हणून आम्ही लवकरच, कदाचित उद्यापासूनच आमच्या मीटिंग्स घ्यायला, म्हणजे आमच्या प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायला सुरुवात करू महायुतीच्या वतीने. आणि त्यावेळेला हे सगळं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणू. शेवटी जनता सुजाण असते, जनता निर्णय घेते. मी काही ठिकाणी बघितलं, बारामतीचं काही लोकांचे त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जात होत्या. त्याच्यामधल्या काही लोकांनी असं म्हटलं की दुधाला रेट नाही मिळाला अजितदादांच्याकडून. पण प्रत्यक्षात काय आहे की महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून दुधाला जी सरकारकडून मदत केली गेली
ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर दुधाचे पैसेसुद्धा येतच असतात. कदाचित त्यांना असं वाटण्याची सुद्धा शक्यता असते की दुधाच्या सोसायटीनेच हे पैसे पाठवले आहेत. हे पैसे सरकारने पाठवले आहेत आणि ते तुमच्या दुधाचा रेट कमी झाला म्हणून थेट तुमच्या खात्यावर पाठवलेले आहेत. हे सुद्धा माहिती करून द्यायला लागते शेतकऱ्यांना. आणि म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आम्हाला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन जनतेला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला लागतील असं मला वाटतं. आणि म्हणून संजय राऊत हे केवळ एक संभ्रम निर्माण करणारे एक प्रवक्ते आहेत की त्याच्यामध्ये प्रत्येक जी ट्रस्ट असते ह्या ट्रस्टची ऑडिट केलं जातं. ऑडिट हे चॅरिटी कमिशनरकडे दिलं जातं आणि त्याच्यावर पूर्ण कंट्रोल हा चॅरिटी कमिशनरचा असतो. आपण उगाच काहीतरी बोलायचं आणि बोलल्यानंतर जनतेला संभ्रमामध्ये ठेवायचं. एकीकडे असं म्हणायचं की ह्या ट्रस्टच्या वतीने खूप चांगली कामं केली जात आहेत, गोरगरिबाला मदत केली जाते आहे, शैक्षणिक मदत केली जाते आहे, त्या ठिकाणी दरड कोसळल्यानंतर त्या दरडामध्ये ज्या लोकांचे प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांना मदत केली जाते आहे. म्हणजे चांगली कामं केली तुम्हीच म्हणता आणि ती चांगली कामं केलेली असतील तर त्या चांगल्या कामांना बदनाम करण्याची भूमिकासुद्धा तुम्हीच घेता. हे एवढं चुकीचं, हे एवढं वाईट आहे की मला वाटतं की अशा लोकांपासून जनतेने सावध राहिलं पाहिजे आणि त्याला चोख उत्तर हे मतपेटीतून दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर एसटीच्या यंत्रणेचा देखील गैरवापर करण्यात आलेला आहे या ट्रस्टच्या माध्यमातून असं देखील त्या पत्रात म्हटलेलं आहे. त्या लोकांना त्यांना दिलं त्याचा कुठे जाऊन खर्च जो आहे तो एसटी महामंडळाला देण्यात आला. एक गोष्ट अशी आहे की महामंडळ हे एक शासकीय संस्था आहे. याला ऑडिट असतं. सेंट्रल गव्हर्नमेंट हे आमच्या सगळ्या कॉर्पोरेशनचं ऑडिट करत असतं आणि त्याच्यामुळे 1 रुपयासुद्धा कुठल्याही महामंडळाचा इथून तिथं जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. उगाच आपण उठलं आणि काही बोलत राहिलं तर महाराष्ट्र हे असं वेल ॲडमिनिस्ट्रेड स्टेट आहे की आमच्या प्रत्येक कॉर्पोरेशनचं ऑडिट होत असतं. त्याचा जो ऑडिट रिपोर्ट आहे आमच्या विधिमंडळामध्ये तो रितसर सादर केला जातो आणि त्याच्यामुळे काहीही बोलायचं असं बोलायचं की सर्वसामान्य जनतेला ज्या गोष्टीची माहिती नाही अशा काहीतरी गोष्टी बोलून टाकायच्या, त्याच्यामधून संभ्रम निर्माण करायचा आणि जोपर्यंत लोकांच्या मनामधला संशय दूर होतो तोपर्यंत जे डॅमेज होतं त्या डॅमेजचा फायदा आपल्याला घ्यायचा. एवढंच ह्यांची स्ट्रॅटेजी आहे. ही स्ट्रॅटेजी ह्याच्या पुढच्या काळामध्ये चालणार नाही. मला तर स्वतःला एक प्रवक्ता म्हणून असं वाटतं की याच्यापुढे यांचे खरे चेहरे हे लोकांच्या समोर उघड केले पाहिजेत. नाहीतर इथं विकासाची लाट संपूर्ण भारतामध्ये आहे. ही भारताच्या विकासाची लाट आहे. महाराष्ट्रामध्ये ही लाट थोपवण्यासाठी सहानुभूतीची लाट तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्र मुख्य प्रवाहामध्ये राहिला पाहिजे आणि महाराष्ट्राने भारताचं नेतृत्व केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून मोदी साहेबांच्या यशामध्ये सुद्धा महाराष्ट्र अग्रगण्य असला पाहिजे ही सुद्धा आमच्या चारही पक्षांची भूमिका आहे आणि आमच्यावर असलेल्या इतर लहान लहान पक्षांची सुद्धा भूमिका आहे. माहितीच्या अधिकाराखाली फाउंडेशनची कुठलीही माहिती जी आहे ती दिली जात नाही RTI. हे बघा, RTI खाली काय माहिती द्यावी आणि काय माहिती देऊ नये याच्याबद्दल नियम आहे आणि त्या नियमाच्या अनुसरूनच लोकांना काम करायला लागतं आणि ते काम ती लोक करत असतात. त्याच्यामुळे कोणी जर माहिती घ्यायला तुम्ही एंटायटल असाल आणि दिली नाही तर तुम्ही त्याच्यावर अपील करू शकता. अपिलामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की याबाबतची माहिती देण्याचं कंपल्शन नाही आहे. मग ज्या गोष्टीचं कंपल्शन नाही त्याची माहिती तुम्ही मागवू शकत नाही. हे उघड आहे. त्याच्यामुळे माहितीचा अधिकार आहे, त्याला स्टेजेस आहेत. त्या स्टेजेसप्रमाणे त्यांनी कंप्लेंट करावी. मुख्यमंत्र्यांची चिरंजीव असल्यामुळे राज्यातील मोठे उद्योगपती मोठ्या रकमामध्ये कोट्यवधी रुपये त्यांना सरळ असले त्याचा कुठे हिशोब लागत नाही. एक गोष्ट अशी आहे बघा, मुख्यमंत्री होऊन तर 1 वर्षच झालेलं आहे, 1.5 वर्ष झालं मुख्यमंत्री महोदयांना. त्याच्यापूर्वी तर ते साधे मंत्री होते. या ट्रस्टचं काम आज सुरू झालं आहे का? गेली 10 वर्ष ते खासदार आहेत आणि 10 वर्ष ते ट्रस्ट लोकांना मदत करते. विनाकारण काहीतरी आरोप करायचे. तुम्ही कधी कोणासाठी काय करतच नाही. जो मनुष्य काय करतच नाही त्याच्यावर कोणाला आरोपच करता येत नाही. बसून राहायचं आपल्या बंगल्यामध्ये, लोकांसाठी काय करायचं नाही, त्यांच्यावर आरोप कशाला होणार? जे लोक फिरतात, जे लोक लोकांना मदत करतात त्यांच्यावरती तुम्ही असं म्हणायचं ट्रस्टला डोनेशन द्यायला कुठे बंदी आहे का? ट्रस्टला डोनेशन दिल्यानंतर त्याला इन्कम टॅक्स खाली एक्झम्पशन असतं. कशासाठी असतं? की ट्रस्टची काही उद्दिष्ट असतात
त्याच्या माध्यमातून जर गरिबांना मदत करणं, मुलांचं एज्युकेशन करणं, महिलांना मदत करणं असं जर त्या ट्रस्टच्या ध्येय धोरणामध्ये असेल तर त्याच्यावर काम करण्याची पूर्ण मुभा त्यांना असते. आणि CSRचा जो पैसा आहे, अनेक वेळेला ज्या चांगल्या ट्रस्ट काम करत असतात यांना कोट्यावधी रुपयाचा निधी कंपन्या आपल्या CSRमधून देत असतात. का देत असतात? तर त्यांना खात्री असते की या ट्रस्टकडे दिल्यानंतर गरिबांपर्यंत या योजना पोचतील. आपल्या ज्या कंपनीचं उद्दिष्ट आहे, मग ते एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, वुमन एम्पॉवरमेंट असेल, शेतकऱ्यांची मदत असेल, आदिवासींना करायची मदत असेल, ही प्रत्येक ट्रस्टची वेगवेगळी ध्येय धोरणं असतात आणि त्याच्या अनुषंगाने देणग्या घेण्याची त्यांना पूर्ण मुभा असते. आणि म्हणून उगाच लोकांच्या मनामध्ये काहीतरी भरून द्यायचं आणि तुम्ही कशा रीतीने तुमच्यासारखी लोक जर महाराष्ट्राचं राज्य करायला लागली तर महाराष्ट्राचं काय होईल याचा सुद्धा तरुण पिढीने विचार केला पाहिजे. समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प चालू होता, तिथं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं म्हणून समृद्धी महामार्ग रद्द करा. बुलेट ट्रेनच्या वेळेला आंदोलन झालं म्हणून बुलेट ट्रेन रद्द करा. आणि कुठे काय झालं तर आम्हाला मिळणारी मतं महत्त्वाची. ही जी काय भूमिका आहे, महाराष्ट्राचं काही झालं तरी चालेल, आम्ही सत्तेवर राहिले पाहिजे, ही भूमिका याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने घोडदौड करतोय आणि ही घोडदौड कायम राहिली पाहिजे आणि महाराष्ट्रातलं भारतातलं अव्वल स्थान कायम राहिलं पाहिजे, हीच आमच्या पक्षांची भूमिका आहे. सरकार एक गोष्ट मला आपल्याला या संदर्भात सांगायची आहे की ज्या वेळेला जी जागा, जर काल आता मी माझ्या जिल्ह्यामध्ये होतो त्यावेळेला मी राणेसाहेबांच्याबरोबर दौरा केला. राणेसाहेबांना सुद्धा अजून त्या ठिकाणी सीट अलॉट झालेली नाही आहे. उदय सामंत, किरण सामंतांनी दौरे महायुतीचे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जागा जाहीर झालेल्या नाही आहेत. आम्ही ज्याला महायुतीचे दौरे घेतो त्याला आम्ही राणेसाहेबांचंही नाव सांगतो, किरण सामंत साहेबांचंही नाव सांगतो, जेणेकरून जो कोण उमेदवार आम्हाला दिला जाईल आमच्या मतदारसंघामध्ये त्याचा आम्हाला प्रचार तर केलाच पाहिजे. उमेदवारी जाहीर नाही केली म्हणून उशीर झाल्यानंतर त्यांचा प्रचारच होऊ नये असं कुठे आहे? सर, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर काही नेते राज ठाकरेंची भेट घेत आहेत. तर शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरे सारख्या एका प्रमुख वक्त्याचा उपयोग येत्या निवडणुकीत करून घेतला जाणार का? आणि नेमकी राज ठाकरेवरती तुमच्या महायुतीच्या मेळाव्याची किंवा महायुतीच्या प्रचाराची कुठली जबाबदारी टाकली जाईल? हे बघा, राजसाहेब हे फार वरिष्ठ नेते आहेत. राजसाहेबांनी काय करावं हे मी त्यांना सांगू शकत नाही. त्यांची आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची ज्याला भेट होईल किंवा त्यांची दिल्लीमधले वरिष्ठ नेत्यांची ज्याला भेट होईल त्याला ते आपला कार्यक्रम ठरवतील. आणि माझी खात्री आहे की त्यांनी एक सभा घेतली तरी त्याला लाखोंच्या संख्येने गर्दी जमते, लोक त्यांना ऐकतात आणि त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली आहे ही राष्ट्राच्या विकासाला पाठिंबा देण्याची भूमिका आहे. ज्या ज्या वेळेला हिमालयाला गरज असते त्याला सह्याद्री हिमालयाच्या मदतीला जातो, ही वस्तुस्थिती आहे. तसं आज दिल्लीला गरज आहे तर राजसाहेबांनी ही भूमिका घेतली आहे की महाराष्ट्राने दिल्लीच्या मदतीला गेलं पाहिजे, ही राजसाहेबांनी भूमिका घेतली आहे. आजपर्यंतच्या राजकारणाला योग्य अशी भूमिका राजसाहेबांनी घेतलेली आहे. सर, वरळी कोळीवाड्यात पियुष गोयल हे प्रचार करत असताना त्यांनी नाकाला रुमाल लावला, तर यावरून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी टीका केलेली आहे की हा कोळी समाजाचा आणि कोळी संस्कृतीचा अपमान आहे. हे बघा, जी लोक मासे खात नाहीत त्यांना सुक्या माशाचा वास हा सहन करण्याच्या पलीकडचा असतो. मी स्वतः कोकणातला आहे आणि आम्हाला ऑलमोस्ट ज्या दिवशी आमचा सोमवार गुरुवार नसेल त्या दिवशी प्रत्येक कोकणी माणसाला रोज मासे लागतात. परंतु माशाचा वास प्रत्येकाला सहन होईल असं बिलकुल नसतं. आणि ह्याच्यावर टेक्निकल इलाज आहे की मी वरळीच्या कोळीवाड्यामध्ये अनेक मिटिंग घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सोलर ड्रायर असतात, याच्या माध्यमातून जर सुके मासे वाळवले तर याचा वास अजिबात येणार नाही. आपल्याला शेवटी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची कुठली आवश्यकता नाही आहे. नवरात्रीच्या दिवसामध्ये मासा असा दाखवणारे नेते हे तुमच्याकडे आहेत, ते नव्हते आमच्याकडे नाही आहेत. आम्ही कोणाच्याही भावनेचा अपमान करत नाही. आणि मी स्वतः मुंबईचा पालकमंत्री आहे, तर आपण जाऊन बघा, माहीमला आम्ही फूड कोर्ट चालू केलेली आहेत, आम्ही वरळीला फूड कोर्ट चालू केलेली आहेत. त्यांच्या मतदारसंघामधले जे कोळीवाडे आहेत
ते माझ्या ह्याच्याखाली येत नाही. मी लवकरच तिथल्या पालकमंत्र्यांशी बोलेन. आणि विशेषतः आपण ज्या भागाचा उल्लेख करता या भागामध्ये मासे सुकवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालतं. आणि तिथं मी ज्यावेळेला गेलेलो होतो त्याला माझ्यासुद्धा मनामध्ये हा विचार आलेला होता की इथं सोलार ड्रायर देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून सुक्या माशांचा जो तीव्र वास असतो त्याचा त्रास लोकांना होता कामा नये, ही आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये व्हेज किंवा नॉनव्हेज असा काही वाद नाही आहे किंवा याच्यामध्ये कोणाचा अपमानही नाही आहे. कोळी हा राजा आहे मुंबईचा आणि त्या कोळ्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष हे काँग्रेसने केलेलं होतं आणि त्यांना त्यांच्या मानाची जागा मिळवून देण्याचं काम हे आमचं सरकार करतं आहे. आणि म्हणूनच अतिशय भव्य असं फिशिंग पोर्ट हे आम्ही वरळीलासुद्धा करतो आहे, आम्ही कुलाब्याला करतो आहे आणि तसंच ते वर्सोव्यालासुद्धा करू. आम्ही प्रगतिशील महाराष्ट्रातले राज्यकर्ते आहोत आणि तशाच तऱ्हेने आम्ही राज्य करू. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आता फक्त शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत. मात्र अजूनही महायुतीच्या जागा वाटप जे अंतिम होत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार अजून घोषित करण्यात आले नाही अधिकृतपणे. आम्ही 19 तारीखला आमच्या उमेदवाराचा अर्ज भरू. त्यावेळेला आमच्या उमेदवाराचा चेहरा, त्याचं नाव सगळं तुमच्यासमोर येईल. सगळे ते प्रसिद्धच आहेत आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला तारीखही सांगितली, मुहूर्तही सांगितला आणि आता तुम्हाला काय पाहिजे सांगा. आमचा प्रचार सुरू झालेला आहे. आमच्या उमेदवारांना 70% मतं मिळणार. ते जे आमच्याकडचे योगायोगाने निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना 30% मतं मिळणार. हे आमचं सगळं ठरलेलं आहे. धनुष्यबाणावरचा उमेदवार असेल की कमळावरचा? आता ते तुम्ही बघा. कमळ आणि धनुष्यबाणामध्ये काहीही फरक नाही आहे, सगळे एकच आहेत. आम्ही आमच्या उमेदवारांचं एक्सचेंजसुद्धा करतो. आम्हाला त्याच्यामध्ये कुठेही काय वाटत नाही. बाळासाहेबांनी निर्माण केलेली युती आहे. युती म्हणजे आमचं एक कुटुंब आहे. कुटुंबातल्या माणसांनी चिन्ह एकामेकाची बदलल्यामुळे काही फरक पडत नाही. किरण सामंत हे कमळाच्या चिन्हावरती राहतील? किरण सामंत नाही, त्यांचा काहीतरी एक प्रश्न होता, त्याचं उत्तर द्या. नाही बघा, कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आमचं कळकळीचं आव्हान आहे. शेवटी प्रश्न असले तर प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला अधिकाऱ्यांना आदेश देता येतील, ते दुरुस्त करता येतील, कॉम्पन्सेशन देता येईल, परंतु गेलेला जीव परत मिळत नसतो. आपल्या कुटुंबाचं दुःख आपण दूर करू शकत नाही, याचा विचार प्रत्येक शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आणि इथं जर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर अन्याय झालेला असेल तर मी निश्चितपणे, कारण हा अजितदादांचा मतदारसंघ आहे, मी निश्चितपणे त्यांच्या कानावर, त्याने ऑलरेडी ह्याची दखल घेतलेलीच असणार. आम्ही त्या योग्य शासन त्या अधिकाऱ्यांना होईल हे आम्ही बघू, कारण शेतकऱ्यांना कोणीही त्रास देता कामा नये ही या शासनाची भूमिका आहे. सर, प्रचाराने हे सर्व सुरू आहे, अशातच राजकीय नेते हे प्रचारात दुष्काळाला का महत्त्व देत नाही, त्याचबरोबर दुष्काळ हा प्रचाराचा मुद्दा का ठरत नाही? दुष्काळ हा मुळात प्रचाराचा मुद्दा अशासाठी ठरू शकत नाही की दुष्काळ हे नैसर्गिक आपत्ती असते आणि नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कुठलेही बंधनं ही मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये नाही आहेत. म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये तुम्ही दुष्काळामध्ये मदत करू शकता. या मीटिंग होऊन प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या त्या जिल्ह्यामध्ये मदत करत आहेत आणि तुम्हाला कुठेही असं वाटलं की या ठिकाणी मदत होत नाही, तुम्ही त्या ठिकाणी आमच्या निदर्शनाला आणून द्या. ताबडतोब त्या अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश दिले जातील आणि दुष्काळामध्ये आवश्यक ती मदत दिली जाते. यावेळेलाच पावसाचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे एक दिलासा असा सुद्धा आहे की नवीन जे प्रिडिक्शन आहे त्याप्रमाणे पाऊस थोडासा लवकर होणार आहे आणि तो जर लवकर झाला तर पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निश्चितपणे सुटू शकेल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधले दोन्ही उमेदवार जे इच्छुक आहेत, नारायण राणे असतील आणि किरण सामंत असतील, या दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत आणि ते भरून चुकलेले आहेत, फक्त भरायचं बाकी. एक गोष्ट अशी आहे की उमेदवारी अर्ज हे एवढे क्लिष्ट आता झालेले आहेत की तुमच्या प्रॉपर्टीज किती, एवढ्यापासून तुमचा बँक बॅलन्स किती आहे, सगळे डिटेल, त्यामध्ये एकही डिटेल चुकून चालत नाही आणि त्याच्यामुळे फॉर्म भरणं हे आयत्या वेळेला शक्यच नसतं. फॉर्म घेऊन त्याची माहिती सगळी तयार करायला लागते, त्यानंतर त्याला वेगवेगळी ॲफिडेविट्स जोडायला लागतात आणि ही तयारी करायला किमान 4 ते 5 दिवस लागतात आणि त्याच्यामुळे ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यांनी अशा तऱ्हेची तयारी करून ठेवण्यामध्ये काहीही गैर आहे असं मला स्वतःला वाटत नाही.
सर शरद पवारांनी खरं तर वेगवेगळे राजकीय डाव या लोकसभा निवडणुकी संदर्भात आखताना पाहायला मिळतात. विजयसिंग मोहिते पाटलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन खरं तर मोहिते पाटलांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलेला त्यांचा हा डाव आहे. आणि त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल संपूर्ण भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की त्यांच्या मतदारसंघावरती कशा प्रकारे अन्याय वगैरे झाला. अशी जी राजकीय मंडळी घराणी जी आहेत ती जी राष्ट्रवादी आणि शरद पवारांपासून अलीकडच्या काळात 10 वर्षात दुरावलेली गेलेली होती ती आता पुन्हा शरद पवार एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात आणि कुठेतरी महायुतीला टक्कर देण्याचा प्रयत्न करतात. एक गोष्ट अशी आहे की आपण ज्याला अडचणीत असतो त्याला आपल्याला सगळ्यांनी मदत केली पाहिजे. परंतु या लोकांची साम्राज्य कोणी उद्ध्वस्त केली? आम्ही केली का? मग ज्यांनी ती साम्राज्य उद्ध्वस्त केली त्यांना स्वतःला काय वाटत नाही की आम्ही ह्या लोकांना त्रास दिलेला आहे. आणि ज्यांना त्रास दिला त्या लोकांना असं वाटत नाही की आमचं राजकीय अस्तित्व ज्या माणसाने संपवलं तो पुन्हा आमच्याकडे येतो, त्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे त्यांनी करायचा विचार आहे, आम्ही करायचा हा विचार नाही आहे. एकेकाळी विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्रीसुद्धा होते आणि महाराष्ट्रातले एक प्रमुख राज्यकर्तेसुद्धा होते. त्यांना या स्टेजला कोणी आणलं हे त्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जर आपापसात तडजोड केली असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. परंतु हे जे काय राजकारण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत झालेलं आहे, मी तुम्हाला मगाशीच बोलताना सांगितलं की पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेलाही आठवण करून दिली पाहिजे की कशा तऱ्हेचं राजकारण झालेलं होतं. आणि त्या राजकारणामधल्या आपल्या भूमिका जर सातत्याने कोणी बदलत असेल तर मग त्याच्या संदर्भात काय करायचं हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घ्यायचा, आम्ही नाही घ्यायचा आहे. त्याच्यामुळे पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही, परंतु त्यांनी काय काय केलं याची आठवण आम्ही निश्चितपणे करून देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग जनतेला जो निर्णय घ्यायचा आहे की त्यांच्यावर अन्याय झाला आहे का किंवा पक्ष फुटल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे की प्रत्यक्षामध्ये काय काय पूर्वीच्या काळात घडलेलं होतं ते त्यांच्या संमतीने घडले की नाही, हे सगळे चर्चेचे मुद्दे आहेत. हे जनतेसमोर आले पाहिजेत आणि त्याच्यानंतर जनतेने निर्णय घ्यायचा आहे. आम्ही काय पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल काय बोलू शकत नाही किंवा उद्धवसाहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही, परंतु काय काय घटना घडल्या हे तर आम्ही बोलू शकतो महाराष्ट्राशी. आणि ते बोलल्यानंतर काय फरक पडतो ते तुम्ही बघाल. ही सहानुभूतीची लाट हळूहळू कमी होत जाईल आणि विकासाची लाट महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल याची मला खात्री आहे. देखिए, संजय राउत एक ऐसे प्रवक्ता है जो कन्फ्यूजन क्रिएट करते हैं. कोई भी ट्रस्ट हो, ट्रस्ट का ऑडिट होता है और वो ऑडिट जो है वो चैरिटी कमिश्नर को दिखाना पड़ता है, तो ये मैंडेटरी है. तो ऐसे कुछ भी किसी भी ट्रस्ट में नहीं हो सकता. और जो ट्रस्ट अच्छा काम करते हैं उनको तो डोनेशन मिलता है, CSR का पैसा मिलता है और वो पैसा कहाँ जाता है? गरीब जनता के मदद के लिए वो खर्च होता है. तो इसमें क्या चीज़ बुरी है? उनका खत देखिए, उसमें ही लिखा है कि इस ट्रस्ट ने बहुत अच्छा काम किया है, इन्होंने ये किया है, उन्होंने एजुकेशन के लिए हेल्प की है, जब महाराष्ट्र पे आपत्ति आ गई तो इन्होंने वो लोग जो पीड़ित थे उनको मदद की है, लेकिन ये मदद के बारे में हमें कुछ शंकाएं हैं और तो इसके बारे में वो शक पैदा कर रहे हैं. ऐसा करके ये सब उन्होंने लिखा है, क्योंकि सिर्फ लिखेंगे तो लोगों को मालूम है कि कितना अच्छा काम वो श्रीकांत शिंदे ट्रस्ट की वजह तरफ से हुआ है. वो खुद एक डॉक्टर है, वो एक कमिटेड सोशल वर्कर है, तो उनके बारे में ऐसी चीज़ें बोलना बिल्कुल गलत है, ऐसे मैं सोचता हूँ. सर, जिस प्रकार महायुति का फॉर्मूला तो तय हो चुका है, लेकिन उम्मीदवार काफ़ी जगह पर जो है वो अब तक घोषित नहीं हुए हैं. कोकण में ये बड़ा कन्फ्यूजन दिखाई दे रहा है. प्रचार बीजेपी की ओर से होगा या प्रचार शिवसेना की ओर से? देखिए, कैंडिडेट कौन होगा? देखिए, हमारा प्रचार ऑलरेडी चालू हो गया है और ना तो ये शिवसेना की तरफ से होगा, ना तो ये भाजपा की तरफ से होगा, ना तो ये राष्ट्रवादी की तरफ से होगा. ये प्रचार महायुति के तरफ से होगा और महायुति का प्रचार हमने चालू कर दिया. सर, एक आखिरी सवाल पूछती हूँ. जिस प्रकार मुंबई में सलमान खान के घर के बाहर जिस प्रकार गोलीबारी हुई है, कहीं ना कहीं मुंबई में लॉ एंड ऑर्डर के एक समस्या के बारे में जो है वो विरोध
देखिए, एक चीज़ तो ऐसी है कि मुंबई इतना सेफ शहर है कि रात के 2 बजे भी हमारी महिलाएं आती है, ट्रेन से आती है, फ्लाइट से आती है, सुखरूप अपने घर पे जाती है। अगर कोई इंसिडेंस होता है तो ऐसे लोगों को हम लोग छोड़ते नहीं हैं, उनको ढूंढ के निकालते हैं, उनको पनिश करते हैं। इसीलिए मुंबई सेफ सिटी है। मुंबई की तुलना और मुंबई की सीआईडी की तुलना स्कॉटलैंड यार्ड से की जाती है और यही मुंबई की खासियत है, यही मुंबई पुलिस की खासियत है। अगर कोई भी बाहर से आ जाता है और मुंबई में फायरिंग करता है तो इसका मतलब ये है कि वो मुंबई से नहीं है, महाराष्ट्र से नहीं है, किसी ने उसको शायद बाहर से भेजा हो। तो ऐसे व्यक्ति को भी मुंबई की पुलिस ढूंढ के निकालेगी, चाहे वो कहीं भी जाए, किसी भी स्टेट में जाए या पाताल में जाए, पाताल से उसको ढूंढ के लाएंगे। सर लेकिन जिस प्रकार वो घटना जिस प्रकार हुई है उस वक्त कोई भी पुलिस वहां पर मौजूद नहीं था, ये भी बात जानकारी जो है वो सामने नजर आई है। इसके बावजूद कि सलमान खान को इससे पहले भी जो है वो कई बार इस प्रकार धमकियां आई थी। देखिए, मुंबई में सब सेलिब्रिटी रहते हैं और वो इतने सेफ है कि जब पुलिस कल्याण निधि का कार्यक्रम होता है, प्रोग्राम होता है, तो सब सेलिब्रिटीज़ उस कार्यक्रम में आ जाते हैं, क्योंकि मुंबई पुलिस के हाथ में वो सेफ है और इसीलिए उनको पूरा प्रोटेक्शन है और उन तक कुछ पहुंच नहीं क्यों सका, गोली क्यों नहीं पहुंच सकी, उस तरह से सिक्योरिटी अरेंजमेंट्स उनके लिए है। तो ये सेलिब्रिटीज जो है उनके प्रोटेक्शन की पूरी जिम्मेदारी मुंबई पुलिस पे है और वो जिम्मेदारी पूरी करने के लिए मुंबई पुलिस सक्षम है। इलेक्शन के दौर पर इस प्रकार की घटना होना यानी कितना बड़ा एक रिस्क माना जाता है, क्योंकि ऐसा भी कहा जाता है कि कहीं ना कहीं उनसे पैसे अड़ाने के लिए इस प्रकार उनको धमकाया जाता है, क्योंकि इलेक्शन का माहौल भी फिलहाल शुरू है। नहीं, आप बोल रहे हैं बिल्कुल सही है, कोई ऐसे कोशिश कर सकते लेकिन उसमें सक्सेसफुल नहीं हो सकते, क्योंकि हमारा पुलिस दल है वो बहुत एक्टिव है, बहुत ही अलर्ट रहता है। एक शेवटचा प्रश्न होता, तेजस्विनी घोसाळकर यांनी आरोप केलेला आहे की सलमान खान प्रकरणामध्ये ज्या वेगाने सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागले त्या वेगाने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या झाल्यानंतर लागले ना, असं तुम्ही बघा, मला काही या संदर्भातली माहिती नाही आहे की अभिषेक घोसाळकरांच्या केसमध्ये ज्या लोकांची जबाबदारी होती त्या सर्व लोकांवर ॲक्शन घेतल्या गेलेल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त त्यांना जर असं वाटत असेल की अमुक काही लोक इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेतलेल्या नाहीत, तर मग अवश्य त्याबाबतच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील। परंतु या भावना एखाद्या आईच्या असतात की त्याच्यामागे भावनेचा हे मोठा असतो की घरातला तरुण पुत्र जाणं हे कोणालाही अत्यंत धक्कादायक बाब असते, परंतु असं कुठलंही डिफरन्सिएशन किंवा असं कुठलंही डिफरन्शिएट हे पोलिसांकडून दिलं जातं असं मला वाटत नाही। त्यामध्ये सुद्धा पोलिसांनी पूर्ण लक्ष घातलेलं आहे। तरी त्यांचा कोणावर आणि कोणावर संशय असेल त्यांनी अवश्य ते नाव द्यावं, त्याच्यामध्ये एन्क्वायरी केली।